नमस्कार मित्रांनो, आपल्या इन्स्पायर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फिजिक्सचा चौथा चॅप्टर थर्मोडायनामिक्स बघणार आहोत। थर्मोडायनामिक्स जसं की नाव आहे, थर्मोडायनामिक्स दोन वर्डचा यात कॉम्बो आहे। थर्मो मीन्स रिलेटेड टू हीट अँड डायनामिक्स बोलले तर गतिशीलता। हीटची गतिशीलता, हीट कशी ट्रान्सफर होते, ती कशी फ्लो होते, हे सगळं यात थर्मोडायनामिक्स चॅप्टरमध्ये दिलेलं आहे। आपण सर्वात पहिले त्याचं इंट्रोडक्शन बघूया। पहिलं वाक्य मी टाकतो, थर्मोडायनामिक्स इज स्टडी ऑफ कन्वर्जन ऑफ वर्क इनटू हीट। दोन इम्पॉर्टंट शब्द आहेत, वर्क, हीट। आता व्हॉट इज वर्क, व्हॉट इज हीट? वर्क इज फॉर्म ऑफ एनर्जी आणि हीट इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी। दोन वर्डमध्ये मुलं कन्फ्यूज होतात, वर्क अँड हीट। वर्क, हीट दोन्ही एनर्जीचे फॉर्म आहेत, पण दोन्ही सारखे नाही आहेत। एक्झाम्पल बघा, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, वेन वी डू एक्सरसाइज वी फील वॉर्म। आपण एक्सरसाइज करतो म्हणजे काय, आपण वर्क करतोय आणि आपल्याला वॉर्म फील होतं, म्हणजे आपली हीट, आपल्या बॉडी वर्क डनमुळे हीट प्रोड्यूस करते। म्हणजे काय, तर वर्क हीटमध्ये कन्वर्ट होत आहे। दुसरंच आपण एक्झाम्पल बघितलं तर गाडीचं इंजिन, जशी गाडी चालते तसं इंजिन गरम होत जातं। गरम होत जातं म्हणजे काय, गाडी चालते, इंजिन वर्क करतंय आपलं, आणि इंजिन वर्क करतंय म्हणजे तुमचं इंजिन गरम होत आहे, हीट प्रोड्यूस होते। म्हणजे वर्क प्रोड्यूस हीट। त्यानंतर टेम्परेचर, अजून एक यातला इम्पॉर्टंट शब्द म्हणजे टेम्परेचर। आता हीट आणि टेम्परेचर या दोन गोष्टीमध्ये पण आपण कन्फ्यूज होतो। हीट आणि टेम्परेचर हे समान शब्द नाही आहेत। हीट म्हणजे काय, तर फॉर्म ऑफ एनर्जी, आणि टेम्परेचर म्हणजे काय, तर मेजरमेंट ऑफ हीट। आता वर्क डनचं एक सोपं उदाहरण सांगतो। एक टेबल आहे, हा टेबल आहे, ह्याला जर तुम्ही फोर्स लावताय, इथून तुम्ही फोर्स लावला, काय होईल, टेबल पुढे जाईल। पुढे जाईल म्हणजे काय, की तुम्ही फोर्स लावला म्हणजे काहीतरी वर्क केलं आहे, त्याच्यावरती वर्क टेबलवरती केलं आहे, म्हणून वर्क डन ऑन टेबल असं आपण म्हणू शकतो। फोर्स लावला आहे म्हणजे तो टेबल काहीतरी पुढे सरकणार आहे, काहीतरी डिस्टन्सने तो पुढे जाणार आहे, म्हणून वर्क डन आपण डब्ल्यूने दाखवतो। डब्ल्यू इज इक्वल टू, आपण फोर्स लावतो वर्क डन करताना, एफ इंटू स्मॉल डिस्टन्सने तुमचा टेबल पुढे जातोय। स्मॉल डिस्टन्स समजा आपण डी एक्स घेऊयात, डी एक्सने तो पुढे सरकला, म्हणून एफ इंटू डी एक्स हा फॉर्म्युला झाला वर्क डनचा। दोन कन्सेप्ट, वर्क, हीट। वर्क इज फॉर्म ऑफ एनर्जी, हीट इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी। दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत। वर्क एनर्जीमध्ये किंवा हीटमध्ये कन्वर्ट होतं। आता याच्यानंतर एक एक्झाम्पल घ्या, जेव्हा आपण एक आईस क्यूब आपल्या हातामध्ये घेतो, व्हेन यू टेक अ आईस क्यूब इन अवर हँड, व्हॉट हॅपन, द आईस क्यूब इज मेल्ट, तो मेल्ट होतो पूर्ण। असं का होतं, तो मेल्ट का होतो, त्याचं रिझन म्हणजे आपल्या हाताचं टेम्परेचर आणि आईस क्यूबचं टेम्परेचर ह्या कमालीचा फरक असतो। आईस क्यूबचं टेम्परेचर म्हणजे 0च्या खाली असतं, आपल्या हाताचं टेम्परेचर नॉर्मल 37-36 इतकं असतं। त्यामुळे काय होतं, हीट फ्लो होते, हीट नेहमी फ्लो होत असते एका ऑब्जेक्टकडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे। जेव्हा दोन अशा ऑब्जेक्ट ज्यांचं टेम्परेचर डिफरन्स आहे त्या एकत्र येतात, त्यामध्ये हीट नेहमी फ्लो होत असते। आता ही हीट कशी फ्लो होते, तर हीट नेहमी फ्लो होते हायर लेवल टू लोअर लेवल, म्हणजे जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे हीट नेहमी फ्लो होते। मगाशी एक्झाम्पल दिलं आईस क्यूबचं, जास्त टेम्परेचर कसलं आहे आपल्या हाताचं, कमी टेम्परेचर कसलं आहे आईस क्यूबचं, म्हणून हीट कशी फ्लो होते आपल्या हातामधून आईस क्यूबकडे। परिणाम काय होईल, की आईस क्यूबचं टेम्परेचर वाढत जाणार, म्हणून तो मेल्ट होत जातो। आता आपण प्रॉपर डेफिनेशन बघूयात थर्मोडायनामिक्सची। थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन काय आहे, इट इज ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ concept of heat, temperature and interconversion of form of
एनर्जी. जसं की थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन, इट इज ब्रांच ऑफ फिजिक्स. फिजिक्सची अशी ब्रांच जी दॅट डील्स विथ कन्सेप्ट ऑफ हीट, टेम्परेचर अँड इंटर कन्व्हर्जन ऑफ फॉर्म ऑफ एनर्जी. इम्पॉर्टंट वाक्य शेवटचं आहे. हीटचा अभ्यास करतं, टेम्परेचरचा अभ्यास करतं, ठीक आहे. इंटर कन्व्हर्जन ऑफ फॉर्म ऑफ एनर्जी हे कसं, तर फॉर्म ऑफ एनर्जी काय, वर्क अँड हीट. आता यातलं इंटर कन्व्हर्जन, जेव्हा वर्क डन होतं तेव्हाच हीट प्रोड्यूस होते, म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या राशींमध्ये इंटर कन्व्हर्जन होतं आहे. म्हणून इंटर कन्व्हर्जन ऑफ फॉर्म ऑफ एनर्जी. थर्मोडायनॅमिक्स हीट किंवा वर्कचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन कसं होतं याचा स्टडी करतं. ही झाली थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन. याच्यानंतर शेवटचा पॉईंट एक घेऊया, थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, एक केस इमॅजिन करा. सपोज यू केप अ ग्लास विच इज फिल इन हॉट वॉटर. वी हॅव टू डिक्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर. व्हॉट विल डू, ग्लास ठेवून द्या, त्याच्यावर पूर्ण ओपन ठेवा, काहीही झाकण ठेवायचं नाही. आणि जर थोड्या वेळाने आपण ऑब्झर्व केलं, आफ्टर फ्यू मिनिट्स व्हॉट विल वी सी, द टेम्परेचर ऑफ वॉटर विल गेट डिक्रीज. व्हाय इट हॅपन, असं का घडतं, कारण जेव्हा आपण ग्लास ठेवतो तेव्हा त्याचं टेम्परेचर सपोज 100 डिग्री आहे. थोड्या वेळाने आफ्टर फ्यू मिनिट आपण ऑब्झर्व जर केलं तर त्या ग्लासचं किंवा त्या ग्लासमध्ये असलेल्या वॉटरचं टेम्परेचर हे 80 किंवा 75 वर आलेलं असतं. का, कारण जे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर आणि जे वॉटरच्या साईजचं हे जे एन्व्हायरमेंट आहे याचं टेम्परेचर यामध्ये फरक आहे. आपलं जे नॉर्मल टेम्परेचर असतं ते सपोज 35, 30, 40 याच्या रेंजमध्ये असतं. वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 100 आहे. दोनमध्ये कमालीचा फरक आहे. म्हणजे काय होईल, हीट एक्सचेंज होणार, ट्रान्सफर होणार. हीट ट्रान्सफर कशी होणार, हीट नेहमी कशी ट्रान्सफर होते, हायर लेवल टू लोअर लेवल. टेम्परेचर हायर कसलं आहे वॉटरचं, टेम्परेचर लोअर कसलं आहे एन्व्हायरमेंटचं. म्हणून हीट ट्रान्सफर होणार ह्या एन्व्हायरमेंटपासून वॉटरपासून ते बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये. मग ती हीट कितपर्यंत ट्रान्सफर होणार, ती ट्रान्सफर होतच राहणार की कधी अशी लिमिट येईल की ती थांबणार, तर नक्कीच ती थांबते. ती कधी थांबते, जोपर्यंत टेम्परेचर ऑफ वॉटर अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग विल गेट इक्वल, देन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट विल स्टॉप. जेव्हा दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर हे इक्वल होतं तेव्हा हीट ट्रान्सफॉर्मेशन थांबतं आणि त्या इक्वल स्टेटला आपण बोलतो थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय की दोन ऑब्जेक्ट जेव्हा जवळ येतात, दोघांमध्ये जर टेम्परेचरचा फरक असेल तर हीट ट्रान्सफर होते हायर टू लेवल. ती कधीपर्यंत ट्रान्सफर होणार, एक अशी वेळ येईल की ज्या वेळेला दोघांचं टेम्परेचर तुमच्या ऑब्जेक्टचं दुसऱ्या ऑब्जेक्टशी किंवा तुमच्या ऑब्जेक्टचं एन्व्हायरमेंटशी समान होणार आणि अशा वेळेला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट विल गेट टोटली एंड. त्याच्यानंतर ह्याची प्रॉपर जर डेफिनेशन बघितली थर्मल इक्विलिब्रियमची, थर्मल इक्विलिब्रियमची डेफिनेशन, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट फ्रॉम लोअर टू हायर टेम्परेचर इज कंटिन्यूज टिल द लेवल ऑफ हीट कंटेन इन बोथ सबस्टन्स इज सेम. जोपर्यंत दोन्ही सबस्टन्सचं टेम्परेचर सेम होत नाही, इक्वल होत नाही, तोपर्यंत हीट ट्रान्सफर होणे म्हणजेच आपलं थर्मल इक्विलिब्रियम होय.